RT ॲडमिशन 2026-27 तर सर्व पालक वर्गांना इथे स्क्रीनवर बघायचं आहे की ते आपण पाहू शकत आहात की RT लॉटरी ही 10/4/2026 रोजी निघाली होती आणि आपणास प्रवेश घेण्याची मुदत ही 20/4/2026 होती. मुळातच 10 तारखेला संध्याकाळी 5 वाजता लॉटरी निघाल्यामुळे त्यांना फक्त 9 दिवस मिळाले होते आणि त्या 9 दिवसामध्ये ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. परत RTAने 30 एप्रिल 2026 ही मुदतवाढ दिली. मात्र त्या वेळेमध्ये सुद्धा पालकांनी आपले पूर्ण प्रवेश केलेले नाहीत आणि आता RTAने कदाचित ती शेवटची मुदतवाढ असू शकेल. 8/5/2026 ही मुदतवाढ दिलेली आहे आणि आता सर्व पालकांना ज्यांना लॉटरी लागली आहे त्यांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश 8/5/2026 पर्यंत घेऊन पूर्ण करायचे आहेत. तर पालक वर्गांनो, मी आज आपणास या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की RTAने ही दुसऱ्यांदा मुदतवाढ का केली आणि याची खरी कारणे काय आहेत. तर आपण इथे RTAच्या डॅशबोर्डवर बघू शकत आहात की टोटल ॲप्लिकेशन हे 2,89,286 होते. आता ॲक्च्युली हा आकडा आपणास दिसताना मोठा दिसतो, पण यातील बरेचसे अर्ज हे बाद झालेले आहेत. इथे आपण बघू शकत आहात की नंबर ऑफ ॲप्लिकेशन्स म्हणजे केले गेलेले अर्ज आहेत. इथे जे जे अर्ज कट झाले आहेत किंवा रिजेक्ट झाले आहेत ते पण अर्जाची याच्यामध्ये काउंटिंग केलेले असणार आहे. नंबर ऑफ सिलेक्शन्स हे 1,05,000 म्हणजे केलेल्या अर्जापेक्षा निम्म्यापेक्षा कमी हे सिलेक्शन झालेले आहेत. वेटिंगमध्ये 86,034 जणांना ठेवण्यात आले असून ॲडमिशन हे 73,149 जणांनी 2 मे पर्यंत घेतले आहे. म्हणजे सगळ्यात मोठा मुद्दा असा आहे की RTAच्या जागा ह्या पूर्णपणे भरताना दिसत नाहीत आणि RTAला हेच एक कारण आहे की त्यांनी आता मुदतवाढ दिली आहे. कारण जे नंबर ऑफ ॲप्लिकेशन्स आले आहेत त्या नंबर ऑफ ॲप्लिकेशन्स प्रमाणे ॲडमिटेड संख्या नाही आहे. इथे आपण पाहू शकत आहात स्क्रीनवर. तर 73,149 जणांनी फक्त ॲडमिशन घेतले आहे आणि सिलेक्शन मात्र 1,05,811 झाले होते. म्हणजे अजून 22-23,000 जणांना पालकांनी आपले ॲडमिशन घ्यायचे आहेत. जर एवढी संख्या सोडून दिली तर परत ही संख्या 22-23,000 जर आपण वेटिंगमध्ये ॲड केली तर RTAचे प्रवेश शिल्लक राहण्याची भीती आहे. त्यामुळेच RTAने ही मुदत वाढ दिली आहे. पालक वर्गांनो, हे माझे ॲनालिसिस आहे. दुसरं कारण असं आहे की जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे हे अगदी साध्या सोप्या गोष्टीमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बऱ्यापैकी क्रिटिकल कंडिशन करून ठेवण्यात आली आहे. अगदी आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, आपल्या पाल्याचे बर्थ सर्टिफिकेट, मतदान कार्ड, पॅन कार्ड आणि आपण जर भाडे कराराने राहत असाल तर भाडे करारनामा. ॲक्च्युली मी अगोदर हे माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की आपण आपला भाडे करारनामा हा अर्ज करण्याच्या अगोदर द्यायचा होता. अर्ज करण्याच्या अगोदर आपण तयार केलेला भाडे करारनामा द्यायचा होता. बऱ्याचशा पालकांनी अर्ज केल्यानंतर भाडे करारनामा दिला आहे आणि याच्यामुळे भाड्याने राहत असलेल्या बऱ्यापैकी पालकांचा ॲडमिशनमध्ये गोंधळ उडालेला आहे आणि ही एक सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की RTAने मुदतवाढ केली आहे. दुसरं काय आहे की पालकांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी मदत सेंटर म्हणजे ॲक्च्युली कुणाकडे माहिती घ्यायची याचा थांग पत्ताच नाही आहे आणि त्यांना व्यवस्थित गाईडलाईन मिळत नाही आहे. तर पालक वर्गांनी आपण माझ्या चॅनलवर जाऊन बघायचं आहे की मी मदत केंद्रे हेल्प सेंटरचा एक व्हिडिओ टाकला आहे. त्या व्हिडिओमध्ये आपणास पूर्ण जिल्ह्यावाईज आपणास RTAचे मदत सेंटरचा ॲड्रेस, फोन नंबर आणि त्या
मदत सेंटरच्या अधिकाऱ्याचे नाव दिले आहे. तिथे जाऊन आपण आपले अडचणी त्यांना फोनद्वारे विचारायचे आहेत आणि आपापले ॲडमिशन पूर्ण करायचे आहे. ही मी यादी पूर्ण जिल्हा वाईज दिलेली आहे. आणखी दुसरे कारण म्हणजे काय की बरेचसे पालक हे गोंधळत आहेत. कारण काय झाले आहे, अर्ज करत असताना पालकांनी सिरियसपणा बाळगला नाही. तुम्ही जेव्हा अर्ज करत होता तेव्हा तुम्ही आपल्या अर्जाचे 1-2 सेट तयार करून ठेवायला पाहिजे होते. बऱ्याचशा पालकांचा असा गोंधळ उठला आहे की लोकेशन एक घेतले आहे आणि परत ॲडमिशन घ्यायला गेल्यानंतर लोकेशन प्रमाणे तुमचा अर्ज दिसत नाही आहे. मग व्हेरिफिकेशन सेंटरवाले आपला अर्ज बाजूस काढत आहेत. या पण कारणामुळे ॲडमिशन होऊ शकलेले नाही आणि RTAला परत मुदत वाढ करण्यास आली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे जे RTAचे अधिकारी आहेत शिक्षण मंडळाचे, त्यांना आता सूचना आहेत की ज्या पालकांचे आपण ॲडमिशन केलेले आहे किंवा करत आहात त्यांना आपण फिजिकली त्यांच्या घरी जाऊन भेट देऊन यांचे लोकेशन व्हेरीफाय करायचे आहे. या प्रक्रियेमध्ये बराचसा वेळ अधिकाऱ्यांचा खर्ची पडत आहे आणि हे पण एक महत्त्वाचे कारण आहे की RTAने मुदत वाढ दिलेली आहे. तर माझे सर्व उरलेल्या पालकांना सांगणे आहे की ज्या पालकांचे सिलेक्शन झाले आहे, म्हणजे जवळपास 1,05,811 सिलेक्शन आहे आणि 73,149 जणांनी ॲडमिटेड झाले आहेत, म्हणजे ह्यांचे ॲडमिशन फिक्स झालेले आहे. 22,000 ते 22,500 पालकांनी अजून आपले ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्या पालकांनी माझा व्हिडिओ बघायचा आहे आणि मदत केंद्रे हेल्प सेंटरमध्ये कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि आपले डॉक्युमेंट संदर्भात ज्या अडचणी आहेत त्या सगळ्या पूर्ण करायच्या आहेत. कदाचित ही शेवटची मुदत वाढ असेल, याच्यानंतर मुदत वाढ मिळणार नाही आणि आपल्या पाल्यास मिळालेली सीट हातून जाण्याची शक्यता आहे. तर ह्या पालकांना आपले ॲडमिशन घेण्यासाठी बराचसा कालावधी लागला गेला. याच्यामुळे सुद्धा RTAने मुदत वाढ केली आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये बऱ्याचशा पालकांचे अर्ज अडकून पडलेले आहेत. आधार कार्डवर एक पत्ता आहे, मतदान कार्डवर एक पत्ता आहे, लोकेशन जुळत नाही. या व अनेक कारणामुळे व्हेरिफिकेशन सेंटरवाले तुमचे अर्ज पुढे प्रोसेस करत नाही आहेत आणि त्यामुळे RTAला ही मुदत वाढ करण्यात आली आहे. तर पालक वर्गानो, मी माझ्या ह्या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपणास RTAने मुदतवाढ का केली हे साध्या सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर माझा हा व्हिडिओ पालकांनो आपणास आवडला असल्यास आपण माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.